हरभऱ्याच्या पानाचा गरगटा याआधी तुम्ही कधी खाल्लेला आहे का? आणि खाल्लेला नसेल तर तो बनवायचा कसा? त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण घालून हे छान जाडसर असं वाटून घ्यायचं आणि मग एका कुकरमध्ये हरभऱ्याची पानं घालायची आणि त्याच्यामध्येच हरभऱ्याची डाळ घालायची आणि त्याच्यातच आपण शेंगदाणे घालणार आहे आणि जी हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलं ते घालायचं। आता डाळ आणि शेंगदाणे भिजतील एवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, जेणेकरून आपले शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ आहे ती चांगल्या प्रकारे शिजल्या जाईल। तर आता मी हे कुकरला शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्यानंतर ही डाळ छान अशी शिजून तयार होती। आता त्याच्यामध्ये 2 चमचा बेसन पीठ घालायचं, जेणेकरून त्याला छान असा घट्टसरपणा येतो, म्हणून याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं। आता याला छान असं त्याच्यामध्ये मिक्स करायचं, जेणेकरून गुठळ्या त्याच्यामध्ये होणार नाही। कढईमध्ये तेल घालायचं, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, 2 लाल मिरच्या घालायच्या आणि हिरवी मिरची आणि लसूण जो बारीक केलेला आहे तो घालायचा। छान याला तर तेलावरती परतून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरमध्ये शिजवलेली हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची भाजी जी आहे ती याच्यामध्ये घालायची, मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं, वरून हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि एक उकळी आली की भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर कसा वाटला हा हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।